आहे, डिस्ट्रीब्युटर आहे. सर आवाज येतोय? येस सर. हॅलो, येतोय ना? सर्व डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने माने सर आहेत, जगताप सर आहेत, सोनवणे सर, अखिल कोरबो सर, खरास सर, त्याचप्रमाणे खरास सर, म्हणजे सर्व बारामती टीमचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्र हो, टोटली गेल्या 11 वर्ष शेती क्षेत्रामध्ये मी कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून काम करत आहे. एक मी एक्झाम्पल म्हणून आपण सांगू शकतो की मागच्या नोव्हेंबरमध्ये 2, 3 आणि 4 तारखेला कृषी सेवा केंद्राने जो संप केला होता, त्या कृषी सेवा केंद्रांना एक लिंक देण्यात आली होती आणि टोटल महाराष्ट्रातील दुकानदारांचा एक आकडा मला परमनंट पाहिजे होता. त्यावेळेस एक लिंक वरती प्रत्येक दुकानदारांनी क्लिक केलं, त्यावेळेस शेवटी टोटली असा रिझल्ट आला की 73,000 दुकानदार फक्त महाराष्ट्रामध्ये आहेत. मित्र, महाराष्ट्रामध्ये 73 दुकानदारांच्या माध्यमातून काहींचा 7 कोटीचा असेल, कुणाचा 10 कोटीचा असेल आणि कुणाचा 5 कोटीचा आहे. सरासरी जर विचार केला प्रत्येक कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून 2 कोटीचा सेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये केला जातो. याचीच गणना केली असती किंवा विचार केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या शेती क्षेत्रामध्ये खूप मोठं सोर्स आहे. मित्र, कंपनीची सुरुवात जरी 14 वर्षापूर्वी झाली असली, एका हेल्दी प्रोडक्टने इम्युनिज किंवा डिटॉक्स पासून सुरुवात झाली, पण काळानुरूप 2016 नंतर पाटील सरांच्या लक्षात आलं की आपल्याला जर हेल्दी इंडिया किंवा विषमुक्त भारत बनवायचा असेल तर शेतीमध्ये उत्क्रांती घडवणं किंवा शेती ही केमिकल फ्री करणं याशिवाय पर्याय नाही. या अनुषंगाने पाटील सरांनी सुरुवातीला जगाच्या पाठीवरचं सर्वात सुंदर RPS 76 हे प्रोडक्ट धन्वंतरीच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं आणि यासारखं प्रोडक्ट मला वाटतं पूर्ण देशामध्ये कुणाकडेही नाही. त्याचप्रमाणे या पाठीमाग जशी जशी गरज भासेल त्याप्रमाणे वेगवेगळे साधारण शेती क्षेत्रामध्ये आता एक 20 ते 25 प्रोडक्ट आपल्या पूर्ण बास्केट आपल्याकडे आहे. अशा प्रकारची पूर्ण बास्केट देशामधले एका कंपनीकडे पूर्ण रेसिड्यू फ्री करणारी किंवा उत्पादन घेणारी एव्हाना पीक लावल्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण बास्केट फक्त धन्वंतरी कंपनी काय याचा मला गर्व आहे. यासाठी धन्वंतरी कंपनीसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या करूया आपण. मित्र, शेतीमध्ये खूप 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 प्रॉब्लेम आहेत. त्याचप्रमाणे सध्या चालू असलेला सीजन, कमी पाऊस आणि यामध्ये कमी काळामध्ये सीजन किंवा शेतकऱ्यांमध्ये प्रोडक्ट पोहोचवणं ही काळाची गरज आहे. मित्र, आणि त्यातूनच आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत जाईल किंवा त्यापासून आपल्याला 4 पैसे प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला मिळतील. या अनुषंगाने चालू सीजन मध्ये शेतीमधलं ज्ञान मिळवण्यासाठी म्हणजे सांगता येईल थोडंसं ज्ञान आपल्याकडे शेतीमधलं आहे आणि अजून थोडंसं ज्ञान त्यात मिळवलं तर आपल्याला त्याचा खूप शेती क्षेत्रामध्ये उपयोग होईल. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण शेतकऱ्याच्या बांधावरती जातो, तो पूर्ण त्रासलेला शेतकरी आहे, त्याच्याकडे कशा प्रकारे सोल्युशन घेऊन जायचं ना आपलं प्रोडक्ट कशा प्रकारे रिकमेंड करायचं याविषयी आपली जी बास्केट आहे या बास्केट मधलं सर्वच्या सर्व किंवा त्या अनुषंगाने जेवढा वेळ मिळेल यासाठी आपल्या कंपनीने जो आठवड्यामधून सोमवारी शेतीसाठी कार्यक्रम, शेतीचं ट्रेनिंग या माध्यमातून वेगवेगळे ट्रेनर आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या माध्यमातून खूपच मोठ्या प्रमाणात ज्ञानात भर पडत आहे. आजच्या या मीटिंग मध्ये आजच्या मार्गदर्शनासाठी पूर्ण देशामध्ये ज्यांचं ट्रेनिंग दिलं जातं किंवा चांगल्या ठिकाणी ज्या मोठमोठ्या मीटिंग होतात त्यामध्ये ज्या रेवती जाधव मॅडम आहेत कंपनीच्या, त्या ऍक्च्युली त्यांचं शिक्षण खूप झालेलं आहे. त्यांचे शिक्षण BSc ऍग्री PhD आहेत. मित्र, BSc ऍग्री PhD म्हणजे प्रत्येक शब्द ना शब्द जो ते त्यांच्या मुखातून येईल त्यातले 10% जरी आपण आत्मसात केलं तर खूप होऊ शकते असं मला वाटतं. अधिक वेळ न घेता रेवती मॅडम, सर मॅडम आलेत का? आहेत. हा, मग जास्त वेळ न लावता आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत त्या सौ रेवती जाधव मॅडम यांचं आपण सर्वांनी जोरदार टाळ्या स्वागत करावं आणि रेवती जाधव मॅडमना
मी पुढील सूत्रसंचालन किंवा पुढील मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो सर्वांच्या वतीने. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. आपण खूप छान बोलत होतात, खूप छान प्रास्ताविक केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आज या मीटिंगला जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना सर्वात आधी धन्वंतरी गुड मॉर्निंग, नमस्कार. आणि सन्माननीय सोनावणे सर दिसत आहेत मला, जगताप सर आहेत, बाकी पण खूप आपले डिस्ट्रीब्युटर्स लीडर्स इथं उपस्थित आहेत. आणि आज थोडंसं मला बाचकायला का होत आहे माहितीये का, कारण माझ्या मीटिंग्स महाराष्ट्रात होतच नाहीत, बाहेरच होतात जास्त, कधी साऊथला कधी एकदम नॉर्थला, मध्ये मी महाराष्ट्रात नसतेच. त्यामुळे सांभाळून घ्याल तुम्ही मला. आणि महाराष्ट्राचा शेतकरी जो आहे तो सगळ्यात हुशार शेतकरी आहे. आपल्या पूर्ण भारतभरामध्ये बघितलं तर सगळ्यात हुशार शेतकरी, प्रोग्रेसिव्ह शेतकरी कुठला असेल तर तो महाराष्ट्रातला आहे. आणि त्यामुळेच आपण सगळे लीडर्स जेव्हा त्याच्यापैकी बरेच जण शेतकरी आहेतच, पण शेतकरी नाही आहेत आणि तरी धन्वंतरी करतायत, त्यांच्यासाठी आजच्यासारखे हे जे प्रोग्राम्स आहेत ते अटेंड करणं फार महत्वाचं आहे. कारण फार हुशार शेतकऱ्यांकडे, प्रगतिशील शेतकऱ्यांकडे आपल्याला आपली प्रॉडक्ट्स घेऊन जायचे. आता प्रास्ताविकात सरांनी जसं सांगितलं तसं खरोखरी एक फार चांगली बास्केट आपल्याकडे आहे. आपल्याकडे काय नाहीये, जमीन तयार करण्यापासून ते पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, म्हणजे पिकाची काढणी झाल्यानंतर त्याला जी कीड लागते, प्रत्येक स्टेजवर वापरण्यासारखी प्रॉडक्ट्स आपल्याकडे आहेत. आणि त्याचं प्रत्येकाचं शास्त्रीय दृष्टिकोनातून ज्ञान आपण आपल्याला ठेवलं पाहिजे, आपल्याकडे असलं पाहिजे, आपण वाचन केलं पाहिजे. सुरुवातीलाच मी सांगते, कारण मला सोनावणे सर म्हणाले की काही नवीन लोक आहेत, काही जुने लोक आहेत. जुने लोक जरी असले तरी आपल्याकडे इतकं चांगलं साधनं दिलेली आहेत, म्हणजे आपले ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात, त्याच्याच बरोबर वाचण्यासाठी आपल्याकडे कृषी मंथन आहे. वेळोवेळी फ्लायर्स तयार करून शेड्यूल्स पिकावाईज, प्रत्येक पिकानुसार शेड्यूल्स सुद्धा दिले जातात. तर त्याचा आपण जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे, परत परत वाचन केलं पाहिजे. आपल्या सध्याची स्थिती काय आहे, कुठली पिकं आहेत, कारण ह्या वर्षीचं एकूणच चित्र बघितलं तर फार म्हणजे फार काही चांगलं नाही. मी अगदी असं म्हणत नाही की निराशाजनक आहे, पण खूप चांगलं आहे असंही आपण म्हणू शकत नाही. कारण पाऊस कमी पडला, त्यामुळे खरीपाचं खूप नुकसान झालं. मग रबीच्या वेळेला सुद्धा नको तेव्हा पाऊस पडला. हे अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आता द्राक्षाचं उदाहरण द्यायचं झालं तर, की मध्यंतरी जो पाऊस झाला दिवाळीच्या दरम्यान, त्याचा द्राक्षाला खूप फटका बसला. आणि हे सगळे निसर्गातले बदल जे आहेत त्याला आपण काहीच करू शकत नाही, ह्याला कारणीभूत आपणच आहोत. पण आपण काय करू शकतो, तर आपली आपली शेतं कशी वाचवू शकतो, किंवा आपण ज्यांना आपले उत्पादनं देणार आहोत, विकणार आहोत, त्यांचं कसं भलं करता येईल. त्यांचं नुकसान समजा 100% होणार असेल तर ते 50% कसं नुकसान होईल, कमी कसं होईल, जास्ती म्हणजे कमीत कमी नुकसान कसं करता येईल आणि पीक जास्तीत जास्त चांगलं कसं घेता येईल याच्यावर आपला भर असला पाहिजे. तर आत्ताची परिस्थिती मी म्हटलं तसं फारशी चांगली नाहीये, पण आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ही सगळी रेंज, आता सर म्हणाले प्रास्ताविकात, आपलं जे बास्केट आहे तर आपण बघू शकतो की आपल्याकडे बीज प्रक्रियेसाठी आहे, जमीन सुधारण्यासाठी आहे, रोग किडींचा प्रादुर्भाव होतो त्याच्यावरचे औषधं आहेत, प्रत्येक स्टेजवर औषधं आहेत. आणि जास्तीत जास्त औषधं काय आहेत, तर जैविक आहेत. जैविक म्हणजे ज्याच्यामध्ये जीवांचा, सूक्ष्मजीवांचा वापर केलेला आहे, अशी आपली सगळ्यात जास्त प्रॉडक्ट्स आहेत. खूप उपयोगी आहेत हे तर मी सांगायला नकोच आहे, कारण आपल्यापैकी खूप जणांनी त्याचा अनुभव सुद्धा घेतला असेल. तर आपण ह्याची आता माहिती घेणार आहोत एकेका प्रॉडक्टची. आज मला प्रॉडक्टची माहिती द्या असं सुनावणे सर म्हणाले होते, पण कुठलंही प्रॉडक्ट जेव्हा आपण विकायचंय तर आपल्याला कुठल्या पिकासाठी विकायचंय पहिले ह्याचा विचार करायला पाहिजे. आता ऊसाचंच, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ऊसाचं क्षेत्र किती आहे, तर 13 लाख हेक्टर एवढं क्षेत्र आहे, किंवा त्याच्याहून थोडं जास्तच आहे. मी आपल्या एक ढोबळमानाने सांगितलं की 13 लाख हेक्टर क्षेत्र केवळ ऊसाखाली आहे. मग कपाशी खाली किती आहे, सोयाबीन खाली किती आहे, तर 40 लाख, 42 लाख हेक्टर एवढाली क्षेत्र महाराष्ट्रामध्ये फक्त या एकेका पिकावर खाली आहेत. मग आपल्याला माहिती पाहिजे की या पिकांमध्ये क्रॉप मॅनेजमेंटचे काय महत्वाचे मुद्दे आहेत.
कुठे कुठे आपले प्रॉडक्ट जाऊ शकणार आहेत, कुठल्या स्टेजला जाऊ शकणार आहेत. माझ्या महाराष्ट्रामध्ये इतक्या क्षेत्रावर हे पीक आहे, मग त्याच्यातून माझ्या जिल्ह्यामध्ये किती आहे, माझ्या तालुक्यामध्ये किती आहे, मला कुठे काम करायचंय, जिल्हा स्तरावर काम करायचंय का तालुका स्तरावर करायचंय का मला गाव पातळीवरच करायचंय, फक्त माझ्या गावात काम करायचंय. मग माझ्या गावात जरी मी काम केलं तर किती हजार हेक्टर आहे, त्याच्या खाली किती शेकडा हेक्टर आहे, हे पहिले आपल्याला पिकानुसार काढलं पाहिजे. आता कांदा कांदा आपल्याकडचं महत्वाचं पीक आहे. ऊस म्हणाले, ऊस आहे. मग त्याच्यातले प्रश्न कुठले आहेत, कुठल्या स्टेजला येणार आहेत आणि त्या पिकाखालचं क्षेत्र किती आहे. म्हणजे मी एवढंच जरी ठरवलं की मला फक्त बिजोरीच वापरायचं आहे आणि कांदा बीज प्रक्रियेसाठी मी बिजोरीच देणार आहे, मग किती एकरावर मी देणार आहे, मग त्याच्यातून माझा किती बिझनेस होणार आहे, हे एकीकडे आपल्याला गणित केलं पाहिजे. आणि जसं मी बोलले की आता कांदा, मग कांद्याच्या महत्वाच्या स्टेजेस काय आहेत, तर कुठलंही पीक, कांदा असू दे किंवा कुठलंही पीक असू दे, सगळ्यात महत्वाचं काय आहे तर जमिनीचं आरोग्य सुधारणं. हे सगळ्यात पहिली पायरी असली पाहिजे, कारण मातेचं आरोग्य चांगलं असेल तरच पुढे तुमच्या बाळाचं आरोग्य चांगलं असणार आहे, पिकाचं आरोग्य चांगलं असणार आहे, उत्पादन पिकाचं चांगलं येणार आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे की जमिनीचं आरोग्य. मग त्याच्यानंतर पोषक द्रव्य, आपण जे रोप लावतो ते वाढायला लागलं की त्याला जी पोषक मूल्य आवश्यक आहेत, अन्नद्रव्याची आवश्यकता आहे, ती अर्थातच जमिनीतून येणार आहेत. पण जमिनीमध्ये जे नाहीये ते आपल्याला घालायला लागणार आहे. मग ती ती स्टेज महत्वाची येते. त्याच्या पुढची येते पीक चांगलं वाढायला लागतं जोमाने, मग फुलधारणा फळधारणा हे सगळं येतं. रोगकिडींचा प्रादुर्भाव व्हायला लागतो. मग ती महत्वाची आहे, तो महत्वाचा टप्पा ठरतो. कारण केवळ रोग किडींच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा 40 ते 42% नुकसान कुठल्याही पिकाचं होतं सरासरी आपल्या देशामध्ये अजूनही. म्हणजे जेव्हा 56,000 करोड पर्यंत फक्त पेस्टिसाइड्स वापरली जातात एका वर्षामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्राची उलाढाल इतकी आहे, इतका पैसा त्याच्यावर खर्च होतो, तरी सुद्धा इतकं नुकसान आपल्याकडे रोगकिडींच्या प्रादुर्भावामुळे केवळ होतं. एवढं करून सुद्धा जे काही पीक हाताला लागतं, मग त्याच्यात पुन्हा काढणी पश्चात नुकसान आहे. कांद्याचंच उदाहरण घेतलं तर कांदा आपल्याकडे आपण बघतो कधी कधी खूप चांगल्या प्रमाणात त्याचं उत्पादन होतं, पण मग साठवणुकीमध्ये सडतो. मग तो सडू नये तिथे म्हणून काय करायला हवं, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट कशी करायला हवी. तर अशा पद्धतीने आपल्याला कुठल्याही पिकावर विचार करायला हवा. आणि आता आपण अर्थातच सुरुवात करूया सॉइल हेल्थ मॅनेजमेंट पासून. मग त्याच्यासाठी आपल्या बास्केटमध्ये काय आहेत, तर इथे या चित्रामध्ये दिसतात ही सगळी प्रॉडक्ट्स आपल्याकडे आहेत. सुरुवात अर्थातच आपण केली पाहिजे क्रॉप रेसिड्यू मॅनेजमेंट. प्रत्येक पिकानंतर जो काही काडी कचरा आपण ज्याला म्हणतो, तो काडी कचरा टनावारी उपलब्ध होत असतो. ऊसाची कापणी केली 65 आहे, गव्हाची कापणी केली, गहू धान्य किती येतं, किती क्विंटल येतं धान्य म्हणून, पण त्याचा काडी कचरा आहे तो किती आहे. नेहमीच काडी कचरा जास्त आहे. वांगी घ्या, टोमॅटो घ्या, तुम्ही काढणी केली, उरलेलं जे आहे झाडं ती किती मोठ्या प्रमाणात आहेत. मग त्याचा आपण काय करतो, आपण फक्त जाळतो. आता त्याचे दुष्परिणाम वगैरे एवढा मी बोलणार नाहीये, कारण मग बोलायला लागलं की आपण फक्त आज कंपोस्ट्रीच 1 तास फक्त कंपोस्ट्रीचच बोलू, पण तितकं आपल्याला वेळ नाहीये. तर आपण एवढं लक्षात घेतलं पाहिजे की ज्याला आपण कचरा म्हणतो तो खरं तर कचरा नाहीये, ते सोनं आहे. त्याला सोन्यासारखी किंमत आहे. कारण प्रत्येक पिकाने स्वतःसाठी जे काही अन्नद्रव्य जमिनीतून घेतलेलं आहे, ते जे आपण काढणी करतो तो भाग सोडला तर बाकी त्या झाडामध्येच राहतंय ना. तेच अन्नद्रव्य पुन्हा जर त्याचं पुनर्चक्रीकरण, रिसायकलिंग आपण जर केलं, तर पिकाने स्वतःसाठी जे घेतलंय ते परत आपण मातीमध्ये धाडलं पाहिजे, मातीत घातलं पाहिजे. तिथं ते मूलस्थानी त्याला कुजवलं पाहिजे. म्हणजे मग काय होईल की पुढच्या पिकाला आपल्याला जी खताची मात्रा द्यावी लागणार आहे ती अर्थातच कमी प्रमाणात द्यावी लागेल. तर त्याच्यासाठी आपलं हे कंपोस्ट रिच प्रॉडक्ट फार महत्वाचं आहे. या सगळ्याला मी बगल देते सॉइल हेल्थ, कारण आपलं कृषी मंथन वाचा. आणि आजपर्यंत आपल्या ट्रेनिंग प्रोग्राम्स मध्ये जी लाईव्ह ट्रेनिंग प्रोग्राम्स होतात आपली, त्याच्यात प्रत्येक ह्याच्यात आपण ह्याच्यावर खूप माहिती देतो. जवळजवळ अर्धा पाऊण तास आपण सॉइल सॅम्पलिंग, सॉइल टेस्टिंग, जमिनीची तपासणी कुठे करावी, का करावी, या सगळ्यावर आपण खूप सखोल चर्चा करत असतो. तर ती तुम्ही नक्कीच करून घ्या आणि आपण
हे जे करत आलोय की प्रत्येक गोष्ट काडी लावायची, जाळून टाकायचं आणि पर्यावरणालाही हानी पोचायची, जमिनीमध्ये जे काही सेंद्रिय कर्ब आहे ते पण जाळून टाकायचं, जमिनीमध्ये जे उपयोगी गांडुळं असतील, इतर जीवजंतू असतील, तीही त्याच्यामुळे मरतात. तर कृपा करून हे करू नका. आणि जो काही काडी कचरा, जे अवशेष पिकांचे आहेत, त्याचं सगळ्यापासून आपण एक सुंदर पद्धतीचं खत तयार केलं पाहिजे. त्यासाठीचं जे आपलं प्रॉडक्ट आहे कंपोस्ट रिच, की जे कंपोस्टिंगचं काम करणार आहे, कशा पद्धतीने काम करणार आहे, काय आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव आहे. कुठले सूक्ष्मजीव आहेत? तर बॅक्टेरिया पण आहेत, फंगस पण आहेत, जे ऑक्सिजनच्या गरजेनुसार ज्यांना ऑक्सिजनची गरज असते ते पण आहेत, ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही ते पण आहेत. चर्चा करत होतो. कंपोस्ट रिच मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात आणि ते सूक्ष्मजीव असतात ज्यांना डिकम्पोजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतात. म्हणजे ते कंपोस्टिंगचं काम करतात, कुजवण्याची प्रक्रिया करणारे, सोप्या भाषेत सांगायचं तर कुजवण्याची प्रक्रिया करणारे सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये असतात. आणखीन ते काय करतात, तर त्यांचं अन्न काय आहे, पिकांचे अवशेष असतील किंवा अजून काय. आता ह्याच्यामध्ये जास्त बोलण्याची गरज नाही, खूप छान पिक्चर सगळे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. भाताचं ह्याचा पेंडा आहे, गव्हाचं पण म्हणू शकता, धसकट हे ते, ज्वारीचं, आणखीन बाकी जे कचरा दिसतोय सगळा, म्हणजे अॅनिमल वेस्ट असेल किंवा पोल्ट्री वेस्ट काय पण असेल. नंतर कपाशीचे अगदी जे पराठी आहे, वाळलेली पानं पडतात झाडांची ती आहेत, सुडोस्टेम किंवा आपण केळीचा घड उतरवल्यानंतर जे काय राहतं ते आहे. अगदी इतकंच नाही तर नारळाच्या सोडणं किंवा लाकडाचे तुकडे. मागे एकदाच असं अकोल्याला एलडीपी होता, तर तिथे एक आपले डिस्ट्रीब्युटर आवर्जून येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की लाकडाचे ओंडका होता त्याचा आणि त्याचे असे शेविंग तुकडे तुकडे पडलेले होते. तर त्याचं सुद्धा खत कंपोस्ट रिचनी तयार झालं 2 ते 2.5 महिन्यात. म्हणजे इतकी ताकद या सूक्ष्मजीवांमध्ये आहे. अगदी नारळाचे सोडणं सुद्धा कुजायला इतकी कठीण आहेत ती, पण त्याचं सुद्धा 1-2.5 महिन्यामध्ये छान पद्धतीने कंपोस्ट तयार करण्याची ताकद ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये आहे. बरं, हे पर्यावरण पूरक आहे कारण याच्यात सूक्ष्मजीव आहेत, केमिकल्स अजिबातच नाहीयेत. कशा पद्धतीने तयार करता येईल खत, तर हे जे चित्रामध्ये दिसतंय, या स्लाइड मध्ये दिसतंय, यातली कुठलीही पद्धत आपण अवलंबू शकतो. खड्डा पद्धत असू शकते किंवा ढीग पद्धत असू शकते, किंवा मग कापणी केल्यानंतर आपली कापणी झाली की तिथेच आपण एकदा रोटावेटर फिरवला आणि थोडेसे तुकडे तुकडे झाले काडी कचऱ्याचे, की आपण तिथे सुद्धा करू शकतो आपल्याला जे शक्य आहे. कारण मला माहिती आहे, आता एवढ्या वेळेला मी लाईव्ह मीटिंग्स घेतलेल्या आहेत की आपल्याला खूप प्रश्न असतात आणि आपल्याकडे प्रॉब्लेम्सच सांगण्यासारखे खूप असतात, की कधी मग आमच्याकडे लेबरच नाहीये, नाही तर आम्हाला तिकडून फिरवताच येत नाही नांगर. म्हणून मी म्हणते की कुठली पद्धत तुम्हाला जी सुटेबल आहे त्यातली कुठलीही पद्धत अवलंबा, काहीही प्रश्न नाहीये. तुम्हाला शक्य असेल तर काडी कचरा एकत्र टाका खड्ड्यामध्ये, खड्ड्यामध्ये टाकून त्याला झाकून ठेवून त्या पद्धतीने करू शकतो. उघड्यावर ढीग करून करू शकतो. कारण वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच्यामध्ये सूक्ष्म जीव दिलेले आहेत, एरोबिक पण दिलेत, अनारोबिक पण दिलेत. खड्ड्यात पण खत होणारे, झाकलेल्या अवस्थेत, न झाकलेल्या अवस्थेत सुद्धा खत तयार होणारे. कशाही पद्धतीने करू शकतो. फक्त काय करण्याची गरज आहे, तर जेवढ्या कचऱ्याचा आकार कमी झाला असेल, जेवढे तुकडे तुकडे जास्त झालेले असतील, ज्यांच्याकडे कुट्टी यंत्र असेल त्यांनी पाचटाची कुट्टी करावी. कारण ही एक जैव रासायनिक प्रक्रिया होत असते. हे सूक्ष्मजीव आहेत, त्यांचं अन्न हे सगळे अवशेष आहेत, हा काडी कचरा आहे, ते तो खातात आणि ते सूक्ष्मजीव त्याचं रूपांतर मग सेंद्रिय खतामध्ये त्याचं रूपांतर करतात. मग त्यांच्यासाठी म्हणून ओलावा जास्त पाहिजे आणि जेवढे बारीक बारीक कण असतील, बारीक बारीक तुकडे असतील, तेवढी ही जैव रासायनिक प्रक्रिया जास्त वेगाने होणार आहे, कारण सरफेस एरिया वाढणार आहे. तर म्हणून जितका बारीक कचरा करता येईल तितका करावा आणि त्याच्यानंतर मग 200 लिटर पाण्यामध्ये आपली 150 ग्रॅमची एक बाटली कंपोस्टिंगची घालायची
आणि संध्याकाळच्या वेळी फवारणी करायची. त्याच्या आधी काडी कचरा जर ओलावा नसेल तो ओला करून घ्यावा चांगला, जेणेकरून आर्द्रता जास्त राहील, ओलावा जास्त राहील आणि यातले सूक्ष्मजीव आहेत. आपण बघतो की घरी सुद्धा विशेषतः पावसाळ्यामध्ये समजा पोळी भाकरी शिल्लक राहिली डब्यामध्ये, ब्रेड शिल्लक राहिला, 2 दिवस डबा बंदच राहिला आणि तिसऱ्या दिवशी डबा उघडून बघितला तर आपल्याला काय दिसतं, तर बुरशी भरलेली दिसते. त्या पूर्ण पोळी भाकरी जे काय असेल त्याच्यावर पूर्ण बुरशीची वाढ झालेली दिसते, बॅक्टेरियाची वाढ झालेली दिसते. का बरं? कारण त्याचं अन्न त्यांना मिळालं, बंद होता डबा, त्यामुळे तापमान कमी होतं, तिथे आर्द्रता होती जास्त. आणि अशाच पद्धतीच्या कंडिशन्स जर आपण आपल्या शेतात सुद्धा तयार केल्या तर त्यांची वाढ ह्याच्यात जे सूक्ष्मजीव वापरले त्यांची वाढ जोमाने होणार आहे आणि आपल्याला खत लवकर तयार व्हायला मदत होणार आहे. संध्याकाळच्याच वेळी का फवारणी करायची? तर संध्याकाळी फवारणी केली म्हणजे रात्रभर किती तास जातात? 15 ते 17 तास मिळतात दुसऱ्या दिवशी प्रखर सूर्यप्रकाश येईपर्यंत. तेवढ्या वेळामध्ये ह्या सूक्ष्मजीवांच्या कितीतरी सायकल्स पुढे गेलेले असतात. कारण या सूक्ष्मजीवांचं जीवनचक्र जे आहे ते फार पटकन संपतं. म्हणजे काही मिनिटांपासून ते 1-2 दिवसापर्यंत असं त्यांचं जीवनचक्र असतं. मग सरासरी बॅक्टेरियातले जे आहेत तर सरासरी 20 मिनिटं जरी धरलं तरी एका तासात 3 सायकल आणि 15 तास मिळाले तर 15 त्रिक 45 पिढ्या त्यांच्या जन्माला आल्या, मृत्यू पावले. बरं, ते नुसतेच मृत्यू पावले का? नाही, ते त्यांनी त्यांचं काम केलं. प्रत्येक पिढी प्रत्येक जीव जन्माला आला की त्याला अन्न पाहिजे. म्हणजे ह्या अवशेषांवर ते खाऊन प्रक्रिया करून मग ते मरणार आहेत. मेलेले त्यांचे अवशेष जे आहेत ते सुद्धा खतच आहे की, त्याच्याने पण जमीन सुपीक होणार आहे. तर अशा पद्धतीने करोडो अरबो किती, मला एवढे आकडे मला माहितीच नाहीयेत. तर इतके आकडे, कारण आपल्या एका ग्रॅम मध्ये 20,000 करोड एवढे सूक्ष्मजीव आहेत. आपण घालतोय 150 ग्रॅम, 150 ग्रॅम गुणिले 20,000 करोड एवढे ते एका बॉटलमध्ये आहेत. ते कसे दिलेत? सुप्तावस्थेत दिलेत. आता जोपर्यंत बाटली बंद आहे तोपर्यंत ते तसेच आहेत. ते एकदा ते कुठला तो अलाउद्दीनचा दिवा तो घासला की त्याच्यातून राक्षस बाहेर येतो, तसं एकदा बाटली उघडली की त्यातले जे हे करोडो राक्षस म्हणूया खादाड ते सगळे बाहेर येणार आहेत आणि आपलं काम सुरू करणार आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्याला फक्त ओलावा ठेवणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, संध्याकाळच्या वेळेला फवारणी करा म्हणजे ओलावा राहील. पहिली काडी कचरा भिजवून घ्या, ओला करून घ्या. एवढ्या गोष्टी केल्या आणि त्याच्याबरोबर आरपीएस सुद्धा आपण जर पाव लिटर 200 लिटर मध्ये वापरलं तर त्यांना लगेचच्या लगेच ते त्यातले जीवाणू आहेत तर त्यांची वाढ व्हायला सेंद्रिय कर्ब रेडीमेड फूड म्हणूया आरपीएस त्याच्याबरोबर मिळेल. आणि अशा पद्धतीने आपण जर का कंपोस्ट रिच वापरलं तर एका एकरातून साधारणपणे 5-6 टन इतका तरी काडी कचरा पिकांचे अवशेष नक्कीच निघतात. तेवढ्यासाठी एक बाटली पुरेशी आहे. किंवा शेणापासून बनवायचं असेल तरी आपण वापरू शकतो. बरेचदा असा प्रश्न येतो की आम्ही गांडूळ खत करतो, मग हे वापरलं तर काही नुकसान होईल का? तर गांडूळ खत तयार करण्यासाठी सुद्धा अर्धवट कुजलेलं खाद्य द्यायला लागतं आपल्याला गांडुळांना. गांडूळ खत हे सर्वश्रेष्ठ जैविक आपलं सेंद्रिय खत आहे, ह्याच्याबद्दल दुमत नाही. पण गांडूळ मरतात, टेम्परेचर जास्त झाले तरी मरतात, पाणी जास्त झालं तरी मरतात, पाणी कमी असलं तरी मरतात. अशा पद्धतीने जे गांडूळ जोपासना करणं अवघड असतं तर त्यांच्यासाठी अर्धवट कुजलेलं खाद्य लागतं. तुम्हाला गांडूळ खत करायचं तर करा, त्याच्यासाठी अर्धवट कुजलेलं खाद्य तयार करण्याचं काम हे करू शकतं. आता खड्डा पद्धतीने जे करतात त्यांच्यासाठी आणखीन एक काय फायदेशीर आहे की खड्डा भरल्यानंतर तर त्याला जर काही आच्छादन केलं, झाकून ठेवलं तर आणखीन जलद प्रक्रिया होऊ शकते. मग किती वेळामध्ये होऊ शकेल खत तयार? तर कुठल्या प्रकारचा काडी कचरा तुम्ही वापरलाय त्यावर ते अवलंबून आहे. भाताचं पेंढा असेल, गव्हाचा असेल, काड असेल तर त्याला साधारण 45 दिवस लागतात. ऊसाच्या पाचटाला सुद्धा 45 ते 50 दिवस लागतात. मगाशी सांगितलं तसं नारळाची सोडणं, लाकडाचे तुकडे त्याला 2-2.5 महिने लागतात. कपाशीच्या पराटीला पण तेवढा वेळ लागतो. आणि शेण जर असेल तर त्याचं खत तयार करायला साधारणपणे 30 दिवस लागतात. निर्माल्य किंवा भाजीपाल्याची देठं वगैरे त्याचं तर फार लवकर होतं.
प्रत्येक घराघरांमध्ये, सोसायट्यांमध्ये सुद्धा आपण विकू शकतो. डिस्ट्रीब्युटर म्हणून जे शहरातले डिस्ट्रीब्युटर आहेत ते घराघरांमध्ये सुद्धा देऊ शकतात. आपल्याला माहितीच आहे, बरेचदा आपल्या मीटिंग्स मध्ये उल्लेख केला जातो जयपूरच्या एक आपल्या महिला डिस्ट्रीब्युटर, त्यांनी तर फार छान सांगितलं होतं. इव्हन युपी मध्ये पण मी गेले होते मागे एकदा, तर तिथल्या पण मजेशीर एक किस्सा सांगते की त्या डिस्ट्रीब्युटर म्हणाल्या, आमचं बेसिनचा पाईप चोकअप झाला होता, प्लंबरला बोलावलं होतं, तो म्हणाला पाईपलाईन पूर्णच बदलायला लागेल, 10-1 हजार खर्च येणार आहे. तर मी म्हणे मिस्टरना सांगितलं 10,000 रुपये मला द्या, काय करायचं ते मी बघते. आणि त्यांनी फक्त कंपोस्ट रिच सोल्युशन बनवलं आणि ते ओतलं, जे काय होतं साठलेलं त्याच्यामध्ये ते सगळं निघून गेलं. आणि अशा पद्धतीने कंपोस्ट ची किंमत किती आहे आपल्याला माहितीये, त्यांचे 10,000 रुपये वाचले. आणि अशाही पद्धतीने प्रमोट लोक करतायत. आणि जे आपल्याकडे चोकअप होतं ते कशामुळे होतं, कारण त्याच्यात आपण हार्पिक वगैरे वापरतो, त्याच्यानी किंवा दुर्गंधी येते. ते सगळं हार्पिक वापरल्यामुळे जे तिथे बॅक्टेरिया आवश्यक आहेत, जे कुजवण्याचं मैला कुजवण्याचं काम करणार आहेत, ते जिवंत नाहीयेत. म्हणून तिथे दुर्गंधी येते किंवा चोकअप होत असतं. तर तिथे सुद्धा त्याही पद्धतीने कंपोस्ट रिच आपले डिस्ट्रीब्युटर्स वापरतात. हा एक वेगळा मुद्दा मार्केटिंगचा मी सांगितला, कशा पद्धतीने लोक करतात. पण आपल्याला शेतीवर जर फोकस करायचा असेल तर प्रत्येक पिकानंतर कंपल्सरी वापरलंच गेलं पाहिजे कंपोस्ट रिच. म्हणजे आपले धन्वंतरी फार्मिंग टेक्नॉलॉजी आहे. कुठल्याही पिकाचं उत्पादन आपण जेव्हा घेतो तर पिकाची सुरुवात आणि शेवट या दोन्ही वेळेला कंपल्सरी कंपोस्ट रिच वापरलं गेलं पाहिजे. कसं तर मागच्या पिकाचे अवशेष कुजवण्यासाठी आणि पुढचं पीक जे आहे म्हणजे पिकाची आत्ता जे पीक आहे त्याची कापणी केल्यानंतर, किंवा आता आंबा, काजू, संत्री, मोसंबी अशी जी पिकं असतात, तर काही ठिकाणी तिच्यात आंतरपीक घेतलं जातं, काही ठिकाणी घेतलं जात नाही. विशेषतः मी आता कोकणात खूप वेळा ट्रेनिंगला जाते आणि मी कोकणातूनच आहे, म्हणून मी आपल्याला सांगते की ह्या बागांमध्ये आंबा बाग असेल किंवा काय, तर ती अशी उतारावर डोंगरावर वगैरे असतात, तिथे बरेचदा कुठलंही आंतरपीक घेतलं जात नाही, पण तिथे वारेमाप गवत उगवतं, तण खूप उगवतं. मग ते काय करतात लोक, बाग तर स्वच्छ ठेवायची असते म्हणून ग्रास कटिंग मशीननी तण कापलं जातं आणि ते असंच टाकलं जातं. कधी कधी ते जळतं किंवा त्याच्यातून खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. खोडकीड तर आपल्याला डाळिंबामध्ये सुद्धा येते. तर हा जो काडी कचरा जागोजागी साचून राहतो त्याच्यामुळे तो खोडकिडी किंवा इतर किडी, वाळवी लागणं, असे काय काय जमिनीतून येणारे ज्या किडी आहेत त्यांचा प्रादुर्भाव तिथे होत असतो. तो जर टाळायचा असेल तर जो आपण गवत कापतो, 2 मोठ्या आपल्या वृक्ष जे फळबागा आहेत त्याच्या मधलं जे गवत आहे ते वेळोवेळी कापलं जातं. ते सुद्धा एका ठिकाणी ढीग करावा त्याचा, एका ठिकाणी शक्य नसेल थोड्या थोड्या अंतरावर ढीग करावा आणि तिथल्या तिथे आपण जर कंपोस्टिंगचा वापर केला तर सुंदर पद्धतीचं खत आपण तयार करू शकतो आणि तेच पुन्हा आपल्या बागेला वापरू सुद्धा शकतो. अशा पद्धतीने आपण पहिलं प्रॉडक्ट जे बघितलं ते म्हणजे कंपोस्ट रिच, अतिशय सुंदर प्रॉडक्ट. आपल्या पिकांनी जे काही घेतलंय ते पुन्हा एकदा जमिनीमध्ये मिसळण्यासाठी आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी उपयोगी आहेच. त्याचबरोबर इतरही अन्न घटक थोड्या थोड्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहेत, जमिनीचा कस वाढायला मदत होणार आहे. पुढचं जे आपलं महत्वाचं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे गो रिच प्रॉम. आता गो रिच म्हणजे काय? गो म्हणजे काय? गोमाता, सगळ्यांनाच माहिती. म्हणून गो रिच म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये शेणखताचा वापर केलेला आहे. आणि प्रॉम म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. वनस्पतीच्या पिकाच्या वाढीसाठी वेगवेगळ्या अन्न घटकांची गरज असते. तर 16 अन्न घटक पूर्वी म्हटलं जायचं की गरजेचे आहेत. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सल्फर, कॉपर, कॅल्शियम आणि इतर भरपूर सूक्ष्म अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य असं त्यांचं वर्गीकरण केलं जातं. तर हे 16 आहेत आणि त्या व्यतिरिक्त आता अजून काही अन्नद्रव्य सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केली गेली आहेत, जसं की
माझा आवाज येतोय का सर? येस येतोय. येतोय मॅडम, येतोय. हा, ते डिस्कनेक्ट का होत आहे आज मला माहिती नाही. का 46-0 म्हणजे 46% फॉस्फरस त्याच्यामध्ये असायला हवा, त्याच्यावर लिहिलेलं असतं तसं. तर त्याच्यामध्ये आहे, पण तो प्रत्यक्ष झाडाला किती मिळतोय, आपल्या पिकाला किती मिळतोय, तेवढा सगळ्याचा सगळा मिळतो का? तर असं काही होत नाही. 46% मिळत नाही. किती मिळतो? तर आपण जे खत वापरतो त्याच्या 20% 15 ते 20% इतकाच मिळत असतो. आधी तो 46%च आहे, त्याच्यातला 20% मिळणार आहे. म्हणजे किती मिळणार आहे बघा. आपण वापरतोय 100 किलो, पैसे किती दिले 100 किलोसाठी, मिळतंय किती? तर आपण प्रत्यक्ष जर बघितलं तर 8 ते 9 किलो, ह्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही. आपण जो घातलाय 46%. बरं, त्याचे दुष्परिणाम काय काय आहे त्याच्याबद्दल जागरूकता आपल्यामध्ये आलेली आहे. मगाशी प्रास्ताविकामध्ये सुद्धा सरांनी सांगितलं की किती आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे, काय काय होतंय. इतके गंभीर आजार होत आहेत या केमिकल्समुळे, की आपल्याला सगळ्यांना आता रोगाचं प्रमाण वाढलंय माहितीये. दिव्यांग मुलं जन्माला येणं, अबॉर्शन्स होणं, हे सगळे काही या घातक केमिकल्समुळे होत आहेत, जे आपण जमिनीत घालतोय. कारण जेव्हा आपण 8 ते 9% फॉस्फरस देतोय आणि बाकी सगळं काय आहे, 100 किलो मधलं 18 किलो नत्र, 46 किलो स्फुरद म्हटलंय, बाकी सगळं काय आहे? युरियामध्ये 46% नायट्रोजन लिहिलेलं असतं, बाकीचं उरलेलं काय आहे? हे सगळे फिलर मटेरियल्स जे वापरलेले असतात. मग ती माती आहे का अजून काय आहे? आणि मग ते आपल्या पिकामध्ये येतात. तर हे आपल्याला टाळायचं आहे. आपल्याला पूर्णपणे सेंद्रिय शेती करायची आहे. आणि मग सेंद्रिय शेती करायची आहे, तर असे काही पर्याय पाहिजे. आजपर्यंत असा काही पर्याय नव्हता. पण आपण माहिती घेऊया की हे जे शेणखतामधले जे गुणधर्म आहेत, त्याच्यातलं सेंद्रिय कर्ब आहे, त्याच्यातलं नायट्रोजन आहे, त्याच्यामधले इतर जे अन्नद्रव्य आहेत, ती तर सगळी याच्यामध्ये येणारच आहेत. त्याच्याबरोबरच फॉस्फरस दिलेला आहे. जो लिहिलेला आहे त्याच्यावर कमीत कमी 8% फॉस्फरस असणार आहे त्याच्यामध्ये. पण सरांनीच मागे खूप वेळा मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे. माझा आवाज येतोय का? येस येतोय मॅडम. मॅडम, येतोय. येतोय, येस. येस. ओके, कारण मीच इकडे दिसतेय मला दोन दोन. ओके. तर सरांनीच बरेचदा मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे की 12 ते 13% ह्याच्यामध्ये फॉस्फरस आहे, जरी 8% लिहिलेला असला तरी सुद्धा. तर इतका फॉस्फरस आपल्याला ना एसएसपी मधून मिळत, ना डीएपी मधून मिळत. आणखीन हा उपलब्ध कसा होतोय? तर ह्याच्यामध्ये फॉस्फरस सोर्स जो वापरला आहे तो रॉक फॉस्फेट त्याला म्हटलं जातं. रॉक फॉस्फेट हे सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणित केलेलं आहे. पण रॉक फॉस्फेट तसंच्या तसं वापरलं तर आपल्या पिकाला उपलब्ध फार उशिरा होईल, कारण त्याच्यावर सूक्ष्मजीवांची प्रक्रिया व्हायला लागते. आणि ते सूक्ष्मजीव दुर्दैवाने आपणच आपल्या जमिनी मधले अवशेष जाळतो तेव्हा त्याच्याबरोबर मरून गेलेत, किंवा आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब पुरेसा नसल्यामुळे सुद्धा ते उपलब्ध नाहीयेत. तर सूक्ष्मजीव नसल्यामुळे जो आपण फॉस्फरस जमिनीला देत असतो कुठल्याही प्रकारे, केमिकल असेल नाहीतर रॉक फॉस्फेट असेल, तो दिला तर त्याचा तसाच्या तसा साका बनून जमिनीमध्ये राहतो. तो विरघळत नाही पाण्यामध्ये. आणि जो फॉस्फरस पाण्यात विरघळत नाही, ज्याचं फॉस्फेट बनत नाही, तो आपल्या पिकांना घेता येत नाही. साधी गोष्ट आहे. मग तो पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला सूक्ष्मजीव पण सोडायला लागतात. तर त्या सूक्ष्मजीवांची प्रक्रिया आधीच याच्यावर केलेली आहे, आणि अशा पद्धतीने प्रक्रिया केलेलं जे फॉस्फरस आहे, जो स्फुरद आहे, तो आपल्या गोरिच प्रॉम मध्ये दिलेला आहे. त्यामुळे जेवढी मात्रा लिहिलेली आहे तेवढा नक्कीच आपल्या पिकाला उपलब्ध स्वरूपात आहे. म्हणजे पिकांची मुळं ते शोषून घेऊ शकणार आहे. तो हळूहळू, कारण आपल्याला माहितीये ते ग्रॅन्युल्स च्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे, ते पाण्यामध्ये विरघळत जातात आणि मग त्याच्यातला फॉस्फरस हळूहळू उपलब्ध होत जातो.
तर अशा पद्धतीने रॉक हे आपलं जे गोरिज प्रॉम कसं काम करतं याच्याबद्दल मी पहिली गोष्ट सांगितली. आता दुसरा प्रश्न येतो की मग सगळीच सेंद्रिय खतं जी असतात ती महाग असतात, मग हे पण महाग असेल. मग आपणच विचार करा की आपल्याला किती किमतीमध्ये मिळतं डीएपी किंवा एसएसपी. आता ह्या वर्षी माझ्या माहितीतली किंमत आहे ती 1470 रुपयांनी आम्ही आमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये विचारलं होतं, तर 1470 रुपयाला एक बॅग होती. मग एक बॅग ती खरेदी करून त्याच्यातलं किती मिळणार आहे आणि ह्याच्यातून किती मिळणार आहे, ह्याची किंमत किती आहे. आपण डिस्ट्रीब्युटर आहात सगळे, आपल्याला माहिती आहे डीपी किती आहे, एमआरपी किती आहे. आणि मग विष विकत घ्यायचंय का आपल्याला? नाही. एक तर स्वस्त पण आहे आणि जेवढ्या डीएपीच्या बॅग आपण घालतो, तेवढ्याच बॅग आपल्याला याच्या सुद्धा गोरिज प्रॉमच्या सुद्धा वापरायच्या आहे. अर्थातच हे दाणेदार आहे आणि ते जमिनीमध्ये जाणं आवश्यक आहे. कारण स्फुरदाची गरज पिकाला कधी असते? तर लागवड केली जाते. तेव्हा जी मुळे येत असतात, मुळांच्या वाढीसाठी लगेचच्या लगेच पिकाला स्फुरदाची गरज असते. म्हणून नेहमीच स्फुरद पहिल्यांदाच घातलं जातं. बेसल डोस मध्येच घातलं जातं. तर गो रिच प्रॉम सुद्धा आपल्याला तसंच घालायचंय. आपण जी शिफारस केलेली मात्रा आहे, ती किती आहे? तर कडधान्य असेल, भाजीपाला पिकं असतील आणि तृणधान्य पिकं त्याच्यासाठी 100 किलो एकरी द्यायचंय. ऊस आणि फळबागांसाठी 200 किलो एका एकराला घालायचंय बेसल डोस म्हणून. आणखीन जर का आंबा, चिक्कू यासारख्या जर का असतील, बागा असतील, तर आंब्याला साधारणपणे 5 किलो घाला एका झाडाला. अशा पद्धतीने आपल्याला गोरिज प्रॉम चा वापर जरूर केला पाहिजे. म्हणजे सशक्त पर्याय आपल्याला उपलब्ध आज आहे, तर त्याचा वापर का करू नये? डीएपी किंवा एसएसपी मधून विकतचं दुखणं कशासाठी घ्यायचंय? त्याच्या ऐवजी आपण गोरिज प्रॉमचा वापर करूया आणि 100% आपण खूप सक्सेस स्टोरीज आपण ऐकू शकतो गोरिज प्रॉमचे. मी आता युपीला जाते. गेल्याही वर्षी खूप वेळा तिकडे गेले, तर तिथे याच्यासाठी बटाट्यासाठी सुद्धा खूप लोक गेल्या वर्षी पण त्यांनी वापरलं आणि यावर्षी आधीपासूनच खरं तर तिथे मिळत नव्हतं सुरुवातीला. आपल्याकडे सुदैवाने पहिल्यापासून मिळतंय. सोनवणे सर आहेत, जगताप सर आहेत. खूप चांगले चांगले लीडर्स आपल्याकडे आहेत. तर त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपण नक्कीच याचा वापर केला पाहिजे आणि मग आपल्याला रिझल्ट दिसणारच आहेत. सेंद्रिय कर्ब सुद्धा जमिनीचा वाढणार आहे. नायट्रोजन सुद्धा याच्यातून मिळणार आहे आणि अशा पद्धतीने आपण याचा वापर करूया. पुढच्या प्रॉडक्ट कडे जाऊया. आरपीएस 76 जे आपण आपल्याकडे जेव्हा धन्वंतरीची ॲग्री डिव्हिजन सुरू झाली, तर सगळ्यात पहिलं प्रॉडक्ट जे कुठलं आलं ते म्हणजे आरपीएस 76. आजपर्यंत धुआधार त्याची विक्री केली जातीये आणि विक्री का होतीये? कारण त्याचे सुंदर रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. आरपीएस म्हणजे काय पहिली गोष्ट? तर आर स्टँड्स फॉर रिज्युव्हिनेशन ऑफ प्लांट अँड सॉइल. म्हणजेच संवर्धन करणारं, पुनरुज्जीवित करणारं असं आहे. कोणाचं संवर्धन, कोणाचं पुनरुज्जीवन? तर मातीचं आणि पर्यायाने आपल्या पिकाचं. अशा पद्धतीचं हे आरपीएस 76 आहे. ह्याचे काय फायदे आहेत? आता आपण जेव्हा फायद्याचा विचार करतो, तेव्हा आपल्याला काय अपेक्षित असतं, की जास्त फळं लागावीत, नंतर टेस्ट चांगली यावी, कलर चांगला यावा, आकार चांगला यावा आपल्या फळाला किंवा इतर जे काही आहे त्याला. उत्पादन जास्त यावं, प्रोडक्शन जास्त व्हावं, हा आपला भर असतो. आपण त्याच्यामध्ये नेहमी मोजत असतो, फायदा होतो तो. पण ते फार चुकीचं आहे मित्रांनो. सगळ्यात पहिले मातीचं आरोग्य सुधारायला पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा जसं कंपोस्ट रिच मदत करते, गोरिच प्रॉम मदत करते, तसंच आरपीएस 76 सुद्धा मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी फार मोलाची मदत करते. कशी मदत करते? एक तर आपण हे 2 प्रकारे दिलेलं आहे. दाणेदार पण आहे आणि लिक्विड आहे. दाणेदार जे आहे ते अर्थातच आपल्याला जमिनीमध्ये घालायचं आहे. म्हणजे कुठल्याही पिकासाठी आपण जेव्हा शेणखत फुकून टाकत असतो आपल्या शेतामध्ये, तर त्या शेणखतात मिक्स करून आपण 5 किलो एका एकराला कुठलंही पीक असेल त्याच्यासाठी द्यावं. त्या पद्धतीने देतो आपण दाणेदार. आणखीन ऊसाला आपण 2दा देऊ शकतो. एकदा बांधणीच्या वेळेला पण द्यावं आणि सुरुवातीला पण घालावं. आणि सर आपण शुगर गोल्ड बद्दल बोलायचंय का? आरपीएस बद्दलच ना? आणि भाजीपाला पिकं असतील, तृणधान्य पिकं असतील, ह्या सगळ्या पिकांसाठी आपल्याला जमिनीमध्येच घालायचंय. फळ पिकांसाठी आपण जेव्हा चर खणून बांगडी पद्धतीने खतं घालत असतो, तर त्या चरामध्येच आपल्याला आरपीएस 76 घालून
प्रत्येक झाडाला टाकायचं आहे, दाणेदार. आता आपण दुसरं जे आहे लिक्विड त्याच्याबद्दल बोलूया. तर लिक्विड असल्यामुळे ते पाण्यामध्ये विरघळणार आहे. मग आपण त्याची फवारणी करू शकतो, आळवणी करू शकतो किंवा कुठले केमिकल्स वापरू नयेत, पण वापरायची गरज पडत असेल तर त्याच्याबरोबर किंवा इतर जैविक असतील, जी काही औषधं वापरतो, जैविक असतील, बोटॅनिकल असतील, त्या कशाही बरोबर आपण लिक्विड स्वरूपातलं जे आहे आपलं द्रव स्वरूपातलं आरपीएस त्याचा वापर करू शकतो. आता पुन्हा एकदा याच्या फायद्याकडे येऊया, की जमिनीचं आरोग्य कशा पद्धतीने आरपीएस सुधारतं. कारण आपल्याला जे दिसतं ते वरचा भाग दिसतो, पीक जे दिसतं ते वर असतं. म्हणजे ती इमारतीचा वरचा डोलारा आपल्याला दिसत असतो. पण जेवढी इमारत उंच करायची आहे तेवढाच पाया त्याचा जास्त खोल खणला जातो. फाउंडेशन स्ट्रॉंग करायला लागतं. तर ते फाउंडेशन स्ट्रॉंग करण्याचं काम आरपीएस 76 करतं. म्हणून आपल्याला झोपेतून जरी कधी उठलो तरी 5 त्याचे महत्वाचे फायदे सांगता आले पाहिजेत. सगळ्यात पहिला फायदा काय आहे, तर ह्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड आहे. आरपीएस 76 मध्ये ह्युमिक सबस्टन्सेस अशा नावाखाली भरपूर घटक आहेत. त्याच्यातला एक महत्वाचा घटक आहे ह्युमिक ऍसिड. ते ह्युमिक ऍसिड काय काम करतं, तर पांढऱ्या मुळांची वाढ करतं किंवा ज्याला मूलकेश असं म्हटलं जातं. मुळं वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आपण कधी जर एखादं रोप उपटून बघितलं असेल तर बघितलं असेल, काही मुळं जी असतात ती फक्त धरून ठेवण्याचं, माती धरून ठेवण्याचं काम करतात आणि जी बाजूला असतात, पेरिफेरीला असतात, झाडाच्या परिघाच्या इकडे असतात, ती मुळं जी असतात नाजूक पांढरी केसासारखी मूलकेश, ती खरं तर पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घेण्याचं काम करत असतात. त्यामुळे जेवढी पांढरी मुळांची संख्या जास्त, तेवढं आपल्याला झाड नेहमी सशक्त बघायला मिळतं. तर हे ह्युमिक ऍसिड पांढऱ्या मुळांची वाढ करण्यासाठी फायदेशीर ठरतं. दुसरा फायदा ह्याचा काय आहे, तर याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सेंद्रिय कर्ब कोणाचं खाद्य आहे? सूक्ष्मजीवांचं. मग ते सूक्ष्मजीव वाढीला लागतात कारण त्यांचं खाद्य म्हणजे सेंद्रिय कर्ब आरपीएस जमिनीमध्ये वापरल्यामुळे उपलब्ध होतं. मग सूक्ष्मजीव काय करतात? तर सूक्ष्मजीव वेगवेगळे अन्न घटक जे आहेत, जे आपण खताच्या स्वरूपात घातलेले आहेत किंवा जे जमिनीमध्ये आहेत, जसं मगाशी म्हटलं, की आपण डीएपी, एसएसपी वर्षानुवर्ष वापरून वापरून त्याच्यातला जो फॉस्फरस आहे, तो त्याचा साका बनलेला आहे जमिनीमध्ये. तर अशा पद्धतीचा जो फॉस्फरस आहे किंवा इतर सुद्धा वेगवेगळी जी खतं आहेत किंवा जे अन्नद्रव्य आहेत, जी जमिनीमध्ये पडून आहेत वर्षानुवर्ष, जी पाण्यामध्ये विरघळत नाहीत, तर त्यांना विरघळवण्याचं काम कोण करत असतं? तर सूक्ष्मजीव करत असतात. तर त्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि त्यामुळे अन्नद्रव्याची उपलब्धता सुद्धा वाढते. कशी? मी मगाशी म्हटलं तसं हे सूक्ष्मजीव जे अन्न घटक जमिनीत आहेत, ते विरघळवण्याचं काम करतात. ते विरघळले एकदा, की झाडाच्या मुळांच्या कक्षेमध्ये जे सूक्ष्मजीव पाण्यात विरघळलेल्या अवस्थेत आहेत, ते मुळं शोषून घेतात. तर अशा पद्धतीने अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. हा त्याचा तिसरा महत्वाचा फायदा झाला. तर जसे अन्नद्रव्य विरघळवून उपलब्ध करण्याचं काम सूक्ष्मजीव करत असतात, तसेच सूक्ष्मजीव अजूनही एक काम करतात, ते म्हणजे जमिनीमध्ये जे विषारी घटक आहेत, जे आपण खतांच्या माध्यमातून, रासायनिक खतांच्या माध्यमातून अ, आपणच अजाणतेपणी जमिनीमध्ये सोडलेले आहेत विषारी घटक. किंवा काही जमिनींमध्ये आता जर तुम्ही कोकणात गेलात तर तिकडच्या जमिनी खूप ऍसिडिक असतात, तर त्याच्यामध्ये अल्युमिनियम खूप जास्त असतो, जो की झाडाच्या वाढीसाठी घातक असतो. किंवा आपल्याकडच्या इकडच्या ज्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये सोडियम जास्त असतो, खूप जास्त असतो, तोही घातक आहे. मग असे जे घातक घटक जमिनीमध्ये आहेत किंवा इतर मी म्हटलं तसं खतांमुळे आलेले जे जड धातू आहेत, त्यांचं विघटन करणं, त्या विषारी तत्वांचं विघटन करून मुळांच्या कक्षेतून त्यांना दूर घेऊन जाण्या वेगवेगळे सूक्ष्म जर वाढीला लागले तर अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. त्याचबरोबर विषारी तत्वांचं विघटन होऊन, जड धातूंचं विघटन होऊन मुळांच्या कक्षेतून त्यांना बाहेर ढकललं जातं आणि एवढं सगळं झाल्यानंतर काय होतं, तर जमिनीचा पोत सुधारतो. जे आपल्याकडे पूर्वी असायचं, की पाय घातला की खाली जायचा तो, लोण्यासारखी होती माती, भुसभुशीत होती.
आणि जेवढी माती भुसभुशीत तेवढी मुळांची वाढ चांगली, तेवढं विषाणूंची संख्या चांगली, तेवढं ऑक्सिजनची उपलब्धता जास्त, हवा जास्त खेळती राहते मुळांच्या पाशी आणि मुळं पण चांगली वाढीला लागतात. तर अशा पद्धतीने जमिनीची संरचना, जमिनीचे कणांची रचना सुधारणं, जमीन भुसभुशीत होणं, हवा खेळती राहणं, हे महत्वाचे 5 फायदे RPS 76 जमिनीमध्ये वापरल्यामुळे होत असतात. मी मगाशी म्हटलं तसं झोपेतून उठवलं तरी आपल्याला हे सांगता आले पाहिजेत आणि हे दाखवता सुद्धा आले पाहिजेत. ह्याचे रिझल्ट्स आपण दाखवून देऊ शकतो. आणि इतके छान रिझल्ट्स येतात. आपल्यापैकीच खूप जण नंतर शेअर करू शकतात. खूपसे व्हिडिओ आपले कनेक्ट धन्वंतरी आपलं जे YouTube चॅनल आहे त्याच्यावर किती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, की कशा पद्धतीने फायदे होतात. अ, ते आपण नक्की बघा. अशा पद्धतीने हे काम करतं. आता हे सगळं जर झालं म्हणजे एकदा पाया मजबूत झाला, की मग इमारत तुम्ही कितीही मजली उभारू शकता. म्हणजेच काय? तर मग पानांची संख्या वाढते. कारण अन्नद्रव्य व्यवस्थित आलं, की पानांची संख्या वाढते. प्रकाश संश्लेषणाचे साठी जे हरितद्रव्य लागतात त्यांची संख्या वाढते. म्हणजे झाडाला पोषक द्रव्य मिळाल्यानंतर एक तर त्याची इम्युनिटी वाढते आणि दुसरं काय होतं इम्युनिटी बरोबरच मग फळधारणा, फुलधारणा हे सगळं होतं. उत्पादन चांगलं येतं. एवढंच नाही म्हणजे क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह ट्रेट्स दोन्ही. एक तर क्वांटिटी वाढते, उत्पादनामध्ये ते दिसतं आपल्याला आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे चव, स्वाद, रंग, आकार ह्याच्यामध्ये सुद्धा अ, खूप चांगली फायदे आपल्याला दिसून येतात, फरक दिसून येतो. तर हे आपण चर्चा केली RPS बद्दल. आता पुढचं प्रॉडक्ट जगताप सरांनी सांगितलंय बॅक्टोरिच. हे प्रॉडक्ट आपलं आज होईल मला वाटतं एवढंच होऊ शकतं. येस तर येस प्लीज. हा बॅक्टोरिच बद्दल चर्चा करूया. खरं तर इतकं सुंदर प्रॉडक्ट आहे बॅक्टोरिच, पण अजूनही खूप जणांना बॅक्टोरिच हे प्रॉडक्ट काय हेच कळलं नाहीये आणि त्यामुळे जितका व्हायला पाहिजे तितका याचा प्रसार होऊ शकला नाही, तितका वापर याचा होऊ शकला नाही. बॅक्टोरिच नावाप्रमाणेच याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत. किती बॅक्टेरिया आहेत? 7 वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत आणि त्याच्या जोडीला एक फंगस म्हणजे एक बुरशी आहे. तर 7 जीवाणू, एक बुरशी असं हे कॉम्बिनेशन 8 बाटल्या दिलेल्या आहेत. एका किटमध्ये 2 प्रकारची किट बनवलेली आहेत. एक म्हणजे ऊसासाठी आणि दुसरं जे आहे ते फळं आणि भाजीपाला पिकांसाठी. पटापट थोडक्यात ह्याची माहिती घेऊया, की हे जीवाणू कुठले आहेत, कशा पद्धतीने काम करतात. मगाशी मी म्हटलं तसं अ, सूक्ष्मजीव फार महत्वाचे आहेत शेतीमध्ये. अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचे काम करत असतात. तर 8 जे आहेत, यातला पहिला जो आहे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया त्याला म्हटलं जातं किंवा नत्र स्थिरीकरण करणारा बॅक्टेरिया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की नायट्रोजनची पिकाच्या वाढीसाठी सगळ्यात जास्त आवश्यकता असते. कारण शाखीय वाढ, पानं येणं, पानं जेवढी येतील आणि ती हिरवीगार असतील, तेवढं प्रकाश संश्लेषणाची क्रिया जास्त होणार आहे आणि मग झाडाचं एकूणच वाढ चांगली झाली, की पुढचे सगळे फायदे होणार आहेत. तर त्याच्यासाठी नायट्रोजन खूप मोठ्या प्रमाणात लागतो. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यांना म्हणतात मुख्य अन्नद्रव्य. तर त्याच्यातला नायट्रोजन जो आहे, तो नायट्रोजनचा एक बॅक्टेरिया आपण ह्याच्यामध्ये दिला आहे. नायट्रोजन हा हवेमध्ये खूप आहे. आपल्याला माहिती आहे 78% नायट्रोजन आहे. असं असताना सुद्धा आपण सगळ्यात जास्त खत कुठलं वापरतो? तर युरिया वापरतो. युरियासाठी आपल्या देशामध्ये खताला जी सबसिडी दिली जाते, त्याच्यातली 50% पेक्षा जास्त सबसिडीवर खर्च फक्त ह्या युरियासाठी केला जातो. आणि इतकं करून सुद्धा आपल्या देशातल्या 90% जमिनींमध्ये नत्राची कमतरता आहे. फार दुर्दैव आहे. अ, कारण जो नायट्रोजन आपण युरियाच्या माध्यमातून देत असतो, तो बराचसा पाण्याबरोबर वाहून जातो, काही हवेत उडून जातो. अशा पद्धतीने पिकाला जो मिळायला हवा, तो फार कमी प्रमाणात मिळतो आणि त्यामुळे किती वारेमाप युरियाचा वापर केला, तरी सुद्धा पिकाला त्याचा काहीच फायदा होत नाही. म्हणजे पैसे पण जातात, आपले जातात, आपल्या खिशातून जातात, सरकारचा पण फार मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो सबसिडीवर, एवढं करून फायदा होत नाही. मग आपण असा त्याच्यावर उपाय शोधला पाहिजे, की जो हवेतला नत्र जो फुकट मिळालेला आहे, तो जमिनीत कसा आणता येईल. प्रत्येक पिकासाठी वेगवेगळा बॅक्टेरिया हे काम करत असतो. द्विदल वनस्पतींसाठी रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया असतो, जो आपण दिलेला आहे आपल्या बिजोरिचमध्ये. म्हणून बिजोरिच मध्ये आपण ज्या पिकांसाठी तृणधान्य, कडधान्यांसाठी बॅक्टेरियाची वापर करायची गरज नाहीये. पण फळ पिकांसाठी लागणारा जो बॅक्टेरिया आहे, फळं आणि भाजीपाला पिकांसाठी तो वेगळा आहे, ऊसासाठीचा वेगळा आहे. मग ते वेगवेगळे बॅक्टेरिया आपण 2 किटच्या माध्यमातून
दिलेले आहेत. नायट्रोजनचा एकच बॅक्टेरिया वेगळा आहे, एकच बाटली वेगळी आहे, बाकी सगळ्या बाटल्या सारख्या आहेत. त्या कुठल्या कुठल्या आहेत? एक झाला नायट्रोजनचा, 2 बॅक्टेरिया आपण दिलेले आहेत फॉस्फरस. मी मगाशी म्हटलं तसं फॉस्फरस हा पटकन जमिनीमध्ये कुठला घटक जास्त आहे? ज्या जमिनीमध्ये कॅल्शियम जास्त आहे तिकडे कॅल्शियम फॉस्फेट बनून जातो. ज्या जमिनीत सोडियम आहे तिकडे त्याचं ते बनतं. अॅल्युमिनियम जास्त असलेल्या जमिनीत अॅल्युमिनियम फॉस्फेट असं जे बनून जातं, संयुग होतं, ते विरघळत नाही पाण्यामध्ये. त्याचा साका बनतो आणि म्हणून फॉस्फरस मगाशी जसं बोलले, तो पटकन विरघळत नाही. मग फॉस्फरस विरघळवणारे जे जीवाणू लागतात त्याच्या 2 बाटल्या आपण बॅक्टोरीज मध्ये दिलेल्या आहेत. चौथी जी बाटली आहे ती पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया असं त्याला म्हटलं जातं. मोबिलायझिंग म्हणजे काय? तर त्याला चालवणारा, चल बनवणारा. पोटॅशियम पूर्ण भारतवर्षाच्या जमिनींमध्ये खूप आहे, पण तो उपलब्ध स्वरूपात किती आहे? आणि तो एखाद्या वर्गामध्ये आळशी विद्यार्थी असतो की नाही, की त्याला हाल्या करायला लागतं, सारखं ढकलायला लागतं. तसा हा पोटॅशियम जो आहे, तर त्याला चालवत चालवत मुळांच्या कक्षेमध्ये आणायला लागतं आणि ते काम करणारे जे बॅक्टेरिया आहेत त्यांना म्हणतात पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया. त्याची पण एक बाटली आपल्या या किटमध्ये दिलेली आहे. तर हे 3 झाले मुख्य अन्न घटक आणि त्याच्यानंतरचे जे येतात, की ज्यांची कमतरता बऱ्याचशा पिकांमध्ये जाणवते, ते म्हणजे एक आहे झिंक. झिंकचा काय फायदा आहे? तर झिंक सुद्धा पुन्हा एक फार मोठा घटक आहे. बघा झिंक कमी झालं तर पानांचा आकार कमी होतो. आणि झिंक जर असेल तर त्याच्यामुळे बरेचसे रोग जे आहेत त्यांचा पण बंदोबस्त करण्यासाठी मदत होते. तर झिंक फार महत्वाचा घटक आहे. पण झिंक सुद्धा फॉस्फरस सारखा पटकन पाण्यात विरघळत नाही. मग त्याला विरघळण्याचं काम करणारा जो बॅक्टेरिया आहे त्याला म्हणतात झिंक सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया. तो पण ह्याच्यात दिलेला आहे. पुढचं आहे सिलिकॉन सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया. मग सिलिकॉनची काय गरज आहे? तर सिलिकॉन स्ट्रेंथ देतं आणि सिलिकॉन एखाद्या जसं थोरात सर त्यांच्या लेक्चरमध्ये सांगत असतात, की एखाद्या रेल्वेचं इंजिन जे असतं ते फार महत्वाचं असतं की नाही? कारण ते सगळ्या डब्यांना ओढत नेत असतं. तसं हा सिलिकॉन काम करतं. तर सिलिकॉन जेवढ्या चांगल्या पद्धतीने पिकाला उपलब्ध होतो, तो बाकीचे जे कॅटायन्स आहेत, मग पोटॅशियम असेल, झिंक असेल, मॉलिब्डेनम असेल, अमोनियम असेल, या सगळ्यांना सुद्धा घेऊन येण्याचं, मॅग्नेशियम असेल, या सगळ्यांना पण घेऊन येण्याचं काम म्हणजे ते पिकाच्या मुळांच्या कक्षेत आणण्याचं काम किंवा विरघळवण्याचं काम उपलब्ध करून देण्याचं काम सिलिकॉन करत असतो. म्हणून सिलिकॉन फार महत्वाचं आहे. दुसरं सिलिकॉन, आपलं सिलिकॉनचं एक प्रॉडक्ट सुद्धा आहे सिल्कोरिच. तर सिलिकॉनचा जेव्हा झाड शोषून घेतं मुळांद्वारे, तेव्हा पानाच्या आतमध्ये सिलिकॉनचा एक लेयर तयार होतो पानाच्या आतमध्ये. आणि अशा पद्धतीने आत लेयर तयार झाल्यानंतर ते पान थोडंसं स्ट्रॉंग बनतं, काठिण्य प्राप्त होतं त्याला आणि अशा पानावर ते थोडं कडक झाल्यामुळे एकतर किडी बसल्या तर त्यांचे माउथ पार्ट्स जे आहेत ते तुटण्याची शक्यता असते. माउथ पार्ट्स डॅमेज होतात आणि दुसरं म्हणजे रोग ज्याच्यामुळे होतात त्या बुरशी, बॅक्टेरिया ते पण सहजासहजी आतमध्ये पानामध्ये प्रवेश करू शकत नाही. दुसरं आपण बरेचदा बघतो की पीक लोळतं, वाढ चांगली होते, विशेषतः तृणधान्य पिकं, भात असेल, गहू असेल ते लोळतात. तर का लोळतात? कारण त्याच्यामध्ये स्ट्रेंथ नसते. ती स्ट्रेंथ देण्याचं काम सुद्धा सिलिकॉन करत असतं. मग हा सिलिकॉन नाहीये का? तर आहे ना, जमिनीमध्ये आपल्या 28% पर्यंत सिलिकॉन आहे. पण पुन्हा तेच, की तो पाण्यात विरघळत नाही. जेव्हा तो विरघळेल, तेव्हाच तो उपलब्ध होईल. मग ते विरघळण्याचं काम सुद्धा करणारे बॅक्टेरिया जे आहेत त्यांना सिलिकॉन सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतात. तो सुद्धा ह्याच्यामध्ये दिलाय. आणखीन एक बॅक्टेरिया दिला आहे तो म्हणजे सल्फरचा. तर सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. म्हणजे तो SO4 तयार करतं त्याचं. तर ते जे बॅक्टेरिया आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये दिले आहेत. सल्फर सुद्धा गरजेचं आहे. विशेषतः गळिताची पिकं आहेत त्याच्यामध्ये तर गरजेचं आहेच. इतरही पिकांमध्ये गरजेचं आहे. सल्फर जर कमी झाला तर झाडाची वाढ खुंटते, पानं पिवळी पडतात. विशेषतः मधल्या टप्प्यातली आणि थोडी वरची अशी जी पानं आहेत ती पिवळी पडतात. आता विशेषतः जेव्हा थंडी पडते, टेम्परेचर कमी होतं, तेव्हा तुम्ही बघा तुम्हाला पानांवर काही वेळेला सुरुवात चट्ट्यांनी होते आणि नंतर पूर्ण पान पिवळं पडतं. ती सल्फरची कमतरता असल्यामुळे. मग सल्फर सल्फेट बनवणारे जे बॅक्टेरिया आहेत, सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया आहेत, तो सुद्धा बॅक्टेरिया
याच्यामध्ये दिलेला आहे. असे हे 7 बॅक्टेरिया आणि एक बुरशी जिचं नाव आहे मायकोरायझा. मायको म्हणजे मुळं, मायको म्हणजे बुरशी आणि रायझा म्हणजे मुळं. तर ती झाडाच्या मुळांमध्ये राहणारी बुरशी असते आणि त्यामुळे मी असं थोडंसं गमतीशीर सांगत असते म्हणजे मग कसं लक्षात राहतं. तर आपण बघा नोकरीच्या ठिकाणी गेलो की आपल्या 2 महत्त्वाच्या गरजा असतात. एक म्हणजे अ, निवारा, आपल्याला राहायला जागा हवी असते आणि अन्न या आपल्या 2 प्राथमिक गरजा असतात जेव्हा आपण आपलं घर सोडून बाहेरगावी नोकरीला जातो. मग त्या दोन्ही तशाच गरजा या बुरशीच्या आहेत. कारण बुरशी असल्यामुळे ती स्वतःचं अन्न तयार करू शकत नाही. म्हणजे तिला रेडीमेड अन्न पाहिजे आणि दुसरं राहण्यासाठी जागा पाहिजे. हे दोन्ही कोण देतं? तर झाडाची मुळं देतात. मग ही बुरशी झाडाच्या मुळांमध्ये राहते. मग त्या बदल्यात तिने काहीतरी देणं गरजेचं आहे की नाही? असंच थोडी तिला झाड राहू देणार आहे. घराचं भाडं भरायला लागतं की नाही? तर ते कशा पद्धतीने देते? ही बुरशी आहे. बुरशी असल्या कारणाने ती खूप फास्ट वाढते. खूप जलद गत्या वाढत जाते. जमिनीमध्ये जास्त जास्त लांबपर्यंत पसरते. मुळे एवढी पसरतील का? जे मी मगाशी उदाहरण सांगितलं, की डब्यामध्ये जर अन्न काही राहिलं, हां, 2 दिवसांनी उघडलं तर पूर्ण डबाभर बुरशी दिसते. इतक्या पटापट मुळं वाढतील का कधी? जमिनीत वाढतात का? तर नाही वाढू शकत. तेवढी नाही वाढत. पण बुरशी असल्या कारणाने ती वाढते. त्यामुळे ती लांब-लांब वर पसरून जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य मुळाच्या कक्षेपासून लांब आहे, तिथून सुद्धा ते घेऊन येते. दुसरं, हे म्हणजे ती डायरेक्ट अन्न उचलून आणते आणि दुसरं काम काय करते, तर ती काही अ, सोडत असते आपल्या शरीरातून, ज्याला ॲसिड्स म्हणतात, एन्झाइम्स म्हणतात. हां, विकर आणि तुम्हाला जे सोप्या भाषेत म्हणजे ॲसिड्स आणि मला वाटतं एन्झाइम्स आजकाल तेच पटकन समजतं. तर ते काही सोडत असते आणि त्याच्यामुळे सुद्धा जे जमिनीमध्ये अन्नघटक उपलब्ध आहेत, ते विरघळवले जातात. तर ते विरघळवण्याचं काम सुद्धा ही बुरशी करते आणि लांब-लांब वरून अन्न कण उचलून आणण्याचं काम मुळामध्ये तेही करत असते. अशा पद्धतीने ही सहजीवी पद्धतीची बुरशी पण ह्याच्यामध्ये दिलेली आहे, जिचं नाव आहे मायकोरायझा. हे अतिशय अफलातून कीट आहे. जो कोणी याचा वापर करतो, त्याला काय फायदा होतो? तर पहिल्याच वर्षी रासायनिक खतांची मात्रा 25% पर्यंत आपण डोळे झाकून बंद करू शकतो. पहिल्या वर्षी 25%, दुसऱ्या वर्षी 50%, तिसऱ्या वर्षी 75% असं करत, करत, करत आपण त्या जोडीला जर गोरिज प्रॉम, आर-पी-एस दाणेदार, आर-पी-एस लिक्विड योग्य पद्धतीने वापरत असू, कंपोस्ट रिच वापरून जर वेळच्या वेळी पिकांचे अवशेष जमिनीमध्येच मुरवत असू, तर आपल्याला काही 4 ते 5 वर्षांमध्ये पूर्णपणे आपली शेती रासायनिक खतं मुक्त करता येते. पण त्याच्यासाठी आपण बॅक्टेरियाचा फार चांगला वापर करायला हवा. मला असं वाटतं, की बॅक्टेरियाच आपल्याला कळलं असेल, की नेमकं काय प्रॉडक्ट आहे. कारण खूपदा काय गैरसमज असतो, याला बायो फर्टिलायझर म्हटलं जातं. अ, आता तुलना थोडी सांगायची, तर बाजारामध्ये सुद्धा वेगवेगळे हे कल्चर्स मिळतात, ज्याला पी-एस-बी म्हणतात, के-एम-बी म्हणतात, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया म्हणतात. मग त्याच्यात आणि बॅक्टेरियामध्ये काय फरक आहे? तर आपल्या बॅक्टेरियाच्या 8 बाटल्या एकत्र दिलेल्या आहेत. 8 प्रकारचे वेगवेगळे सूक्ष्मजीव दिलेले आहेत. कशा-कशाचे ते मी आपल्याला पहिलेच सांगितलं. दुसरं 100-100 मिलीलिटरच्याच बाटल्या दिल्या आहेत, पण हे पूर्ण 1 किट एका एकरासाठी पुरेसं आहे. फक्त 100-100 मिलीलिटर. बाकी आपल्याला बाजारातून जेव्हा आणतो तेव्हा 5 लिटर वगैरे असं वापरायला सांगितलं जातं एक-एक बॅक्टेरिया. कारण का? तर त्याच्याबरोबर त्यांचं खाद्य दिलेलं असतं आणि त्याची व्हायबिलिटी पण कमी असते. तुम्ही जास्त दिवस ते ठेवू शकत नाही. कारण एकदा त्यांचं खाद्य संपलं, की मग ते जीवाणू एकमेकांना खाऊन मरून जाणार. आपलं जे दिलेलं आहे हे सुप्तावस्थामध्ये दिलेले बॅक्टेरिया आहेत. म्हणजे जेव्हा ते हवेच्या संपर्कात येतील, आर्द्रतेच्या संपर्कात येतील आणि तेव्हा त्यांना अन्न मिळेल त्यांचं म्हणजे आपण जमिनीत जेव्हा घालू, तेव्हा त्याचं अन्न मिळायला तिथे सुरुवात होईल आणि तेव्हा ते वाढीला लागतील. म्हणजे तोपर्यंत हे सुप्तावस्थेत राहतात. 2-2 वर्ष सुद्धा आपण बॅक्टेरियाज किट स्टोअर करू शकतो. फक्त आपल्याला कोरड्या ठिकाणी ठेवायचंय आणि उन्हामध्ये ठेवायचं नाही. म्हणजे सावली आणि कोरडे ठिकाण असं जर असेल तर आपण बॅक्टेरियाज योग्य पद्धतीने ठेवू शकतो. फक्त 100च मिलीलिटर मात्रा एका एकराला कशी पुरेशी आहे? तर ह्याच्यामध्ये सुद्धा एका ग्रॅममध्ये एका मिलीलिटरमध्ये, ग्रॅममध्ये नाही हे लिक्विड आहे. 1 मिलीलिटरमध्ये 20,000 करोड एवढे सूक्ष्मजीव दिलेले असल्यामुळे आपल्याला ते कमी मात्रा असून सुद्धा 1 एकरसाठी वापरू शकतो. अ, एकदा मी अजून एक उदाहरण देते, की मगाशी जे बोलत होते, की बायो फर्टिलायझर म्हणजे जसं आपण बाकी केमिकल फर्टिलायझर्स आहेत, की त्याने काय होणार आहे, की समजा युरिया घातलं, की युरिया घातलं रे घातलं, की त्यातला नायट्रोजन झाडाला जेवढा काही मिळायचा तेवढा मिळणार आहे. बरोबर?
बायो फर्टिलायझरचं तसं नाहीये. म्हणजे तुम्ही नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाची बाटली वापरली म्हणजे याच्यातून नायट्रोजन मिळणार आहे का? नाही. ते हवेतला नायट्रोजन उपलब्ध करून देण्याचं काम करणार आहे. प्रत्यक्ष ते नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, आणखीन सिलिकॉन, झिंक, बिंक ते तसंच्या तसं त्याच्यातून त्या बाटलीतून मिळणार नाहीये. ते उपलब्ध करून देणार आहेत, जे जमिनीमध्ये आहे, जे हवेत आहे, अशा पद्धतीने ते काम करणार आहेत. एवढा एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. अजून एक तुम्हाला उदाहरण सांगते, की बघा आपल्याला भूक लागली आहे समजा. भूक लागली आहे, समोर एक गव्हाचं पोतं पडलंय. मग भूक माझी त्याने भागणार आहे का? त्या गव्हावर पहिली प्रक्रिया व्हायला हवी. गहू दळायला द्यायला पाहिजे, त्याचं पीठ केलं पाहिजे, त्यानंतर चपाती, पोळी काय म्हणत असाल ते बनवलं पाहिजे आणि ते माझ्या खाण्यायोग्य आहे. ते खाईन तेव्हा माझी भूक भागेल. मुठभर गहू मी खाऊ शकत नाही, ते मला पचणार नाही. बरोबर आहे. तर त्याच पद्धतीने हे बायो फर्टिलायझर्स मधले जे सूक्ष्मजीव आहेत ते काम करत असतात. कसं? तर आपण जेव्हा ते जमिनीमध्ये सोडू, तेव्हा जमिनीमध्ये असलेले अन्न घटक विरघळवण्याचं असेल किंवा त्या मुळांच्या कक्षेत आणण्याचं काम असेल, ते काम करतात आणि म्हणजे त्यांना आपण काय म्हणू शकतो, की कॅटलिस्ट म्हणू शकतो, की ते काम करणार आहे. ते प्रत्यक्ष खत त्याच्यातून मिळणार नाही त्या बाटलीतून. हं, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हे बायो फर्टिलायझर काम करतात. कधी-कधी वापरायचं, कसं वापरायचं? तर एक तर बेणे प्रक्रिया उसाला करतो तेव्हा वापरू शकतो. बीज प्रक्रियेसाठी भाजीपाल्याच्या रोपांच्या बीज प्रक्रियेसाठी करू शकतो किंवा रोपं जी तयार करतो आपण नर्सरीमध्ये त्यांना डीप करायचं. आपण आजकाल प्रो ट्रेमध्ये नर्सरी केली जाते. म्हणजे व्यवस्थित प्लास्टिकच्या ट्रेमध्ये रोपं तयार केली जातात. तर ह्याचं सोल्युशन बनवायचं. 8ही बॉटलमधलं समजा आता एक उदाहरण घेऊया, की वांगी. तर वांगीची रोपं जेवढी काय आहेत, तेवढ्यासाठी आपल्याला प्रत्येक बॉटलमधलं 10-10 मिलीलीटर हे घ्यायचं, आपले सगळे सूक्ष्मजीव घ्यायचे 8 बाटल्यांमधले. म्हणजे 80 मिलीलीटर ते झालं. त्याच्या जोडीला एक 100 मिलीलीटर आर-पी-एस घ्यायचं आणि त्याचं द्रावण बनवायचं 100 लिटर. ट्रे त्याच्यात बुडवायचा आणि नंतर लागवडीसाठी वापरायचा. अशा पद्धतीने आपण रोपं जी आहेत त्यांना प्रक्रिया सुद्धा याने करू शकतो. बेणे प्रक्रिया ऊसाची करायची असेल तर 100 लिटर सोल्युशन बनवायचं, त्याच्यामध्ये बेणं भिजवून घ्यायचं आणि नंतर लागणीसाठी त्याचा वापर करायचा. पुढे कधी वापर करता येईल तर ऊसामध्ये आपण 4 महिन्यांनी पुन्हा एकदा मोठ्या बांधणीच्या वेळेला पुन्हा एकदा ड्रिपमधून सोडायला सांगतो किंवा पाटपाण्याने द्यायला सांगतो. पण आळवणी केलं तर पाटपाण्यापेक्षा केव्हाही आळवणी केलं तर बरोबर ते मुळाच्या कक्षेतच पडेल. भाजीपाला पिकांमध्ये आपण कसं वापरू शकतो अजून पुढे एकदा झालं एकतर बीज प्रक्रिया, रोपांना प्रक्रिया किंवा नंतर 1 महिन्यांनी लागवडीनंतर 1 महिन्याने आपण आळवणी करू शकतो किंवा ड्रिपने देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण 1 किट एका एकराला भाजीपाल्यासाठी वापरायचं आहे. हं. आणि ऊसामध्ये मगाशी सांगितलं तसं 2 किट वापरायचे. आता फळं पिकं जसं आंबा, संत्री, चिक्कू, द्राक्ष ही सगळी जी फळं पिकं आहेत, त्यांना कशा पद्धतीने वापरावं? तर सुरुवातीला आपण जी खतांची मात्रा देत असतो, तेव्हा एकदा वापरायचं. अ, जे आपण रिंग पद्धतीने जिथे खतं घालतो, तिथं त्याच रिंगमध्ये आपण सोल्युशन बनवून देऊ शकतो. उदाहरण पुन्हा एकदा आंब्याचं, चिक्कूचं देते कारण मी त्या भागात जास्त जात असते. पण त्याच पद्धतीने आपल्याला संत्र मोसंबीला सुद्धा द्यायचं आहे. तर आंब्याला 100 झाडं एका सॉरी 40 झाडं एका एकरामध्ये असतात आंब्याची. 10 बाय 10 मीटरवर लागवड केलेली असते तेव्हा. आता सघन पद्धतीने केली आहे, तर त्याला आपल्याला वेगळ्या पद्धतीने द्यायला लागेल. पण एकरी एक किट वापरायचं एवढं लक्षात ठेवा. जर का 40 झाडं असतील, तर 200 लिटर सोल्युशन बनवायचं, 5-5 लिटर एका झाडाला घालायचं. हं. आपण जेवढी झाडं जास्त त्या पद्धतीने आपल्याला फक्त भागाकार करायचा 200 लिटर सोल्युशन बनवून ते प्रत्येक झाडाच्या मुळाशी म्हणजे रिंगमध्ये कसं जाईल याचा विचार करा. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला फळ पिकांना तेव्हा एकदा द्यायचंय. दुसऱ्यांदा जेव्हा फुलधारणा होणार असते तेव्हा आपण पुन्हा एकदा द्या. तेव्हा दिलं तर जास्त फायदा होईल. आणखीन ज्यांना शक्य आहे त्यांनी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पण वापरावं. जेवढे पिकांचा कालावधी जास्त तेवढं आपण पण किमान फळ पिकांना दोनदा तरी जरूर वापरा. त्याने आपली रासायनिक खतांची मात्रा नक्कीच कमी होऊ शकते. वेळ पण संपलेली आहे. अ, आशा आहे की जे काही मी आज आपल्याशी बोलले ते आपल्याला आवडलं असेल. त्यातले काही मुद्दे